बच्चू भाऊंना न्याय मिळणार नाही. उद्या कर्जमाफी झाली तर एकट्या बच्चू भाऊंची कर्जमाफी होणार नाही. उद्या हमी भाव मिळाला तर एकट्या बच्चू भाऊंच्या रानाला हमी भाव मिळणार नाही. तो तुमच्या आमच्या सर्वांच्या रानाला हमी भाव मिळणार ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. आणि शेवटपर्यंत बच्चू भाऊ बरोबर या मागण्यांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची आहे. बच्चू भाऊ, या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आराराबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर तुमच्या बरोबर उभा असेल एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो. आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. खरं तर बैलगाडीतनं आम्ही दोघं उतरलो. मला भीती एकच होती की आजूबाजूला सगळी उंच माणसं आहेत, बच्चू भाऊ दिसतील, मी दिसणारच नाही.